ओके, थँक्यू. चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या रेकी लेवल 1च्या 5 दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. सर्वांना नमस्कार. आता अ, माझं नाव सचिन आहे. मी नाशिकवरून आहे. रेकी ग्रँड मास्टर आहे. एन एल पी प्रॅक्टिशनर आहे. एंजल थेरपिस्ट आहे. सो अँड सो. ओके, 5 दिवस आहे गप्पा मारायला. सगळं नंतर बोलूया. ओके. सर्वात अगोदर आपल्याला आपलं कनेक्शन बनवायचं आहे एकमेकांबरोबर. 5 दिवसाचा प्रवास आहे, छोटा प्रवास नाही आहे. सर्वात अगोदर आपण वेबिनारची सुरुवात एका छोट्याशा स्टोरीने करणार आहे. सकाळी खूप छान स्टोरी सांगितली, आणि स्टोरी सांगितली, गोष्टी सांगितल्या की गोष्टी लवकर कळतात. छोटीशी स्टोरी सांगतो, 1 मिनिटाची. वेबिनारला सुरुवात करू. ओके, परमिशन आहे? चला. ओके, थँक्यू सो मच. हां, बघा बघा. स्टोरी आहे, कल्पना करायची. ओके. बघा. आईच्या एका आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होती. ओके, म्हणजे आई प्रेग्नंट होती आणि त्याच्यामध्ये 2 जुळी बाळं होती. आणि त्या दोघांचा एकमेकांबरोबर संवाद सुरू होता. एकमेकांबरोबर ते बोलत होते. हा, ते 2 बाळ. तर खूप मजेशीर संवाद आहे बघा. तर पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला बोलतं की आपण समजा ह्या इथून, म्हणजे आत त्यांची जी कोणी लाल प्रकाश आहे, काळा प्रकाश आहे, तिथे ते राहतात, की इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन वगैरे असेल का? तर दुसरं बाळ बोलतं की इथून जो कोणी बाहेर गेला तो परत आत आला नाही, म्हणून आपण कसा विश्वास ठेवायचा? तर याच्यानंतर काय नाही, आपला एंड आहे. ओके. तर पहिलं बाळ बोलतं की आपण इथून बाहेर पडल्यानंतर कदाचित काही आवाज असेल, प्रकाश असेल, काही ध्वनी असतील. तर पहिलं बाळ बोलतं पण आपण विश्वास कसा ठेवायचा? आपल्याला थोडी ना माहिती आहे, कोणी काही प्रूफ दिलाय काय आपल्याला? बरोबर. परत पहिलं बाळ बोलतं आपण आईवर तर विश्वास ठेवू शकतो ना, आपलं पालन करते, पोषण करते. मग दुसरं बाळ बोलतं कुठे आहे आई? आई कुठे आहे, कधी बघितली का आपण? मग कसा विश्वास ठेवायचा, तू काही पण सांगतोस. आणि मग एक दिवस काय होतं, डिलिव्हरीची वेळ येते. दोघी बाळ बाहेर येतात आणि आपल्या आईला बघतात. प्रत्यक्ष स्वरूपात, प्रत्यक्षात, फक्त एका वेगळ्या रूपात. अगोदर फक्त जाणवायची, आता प्रत्यक्षात बघतायत. आता स्टोरी सांगायचं कारण काय? वेबिनारच्या सुरुवातीलाच आता बघा. आता मला सांगा, जसं त्या बाळांना त्यांची आई दिसत नव्हती, पण ती अस्तित्वात होती की नाही? ऍग्री की नाही? आता आपण थोडस इंटरॅक्शन करूया. ओके. हा, जसं त्या बाळांना आई दिसत नव्हती, ती होती की नाही? तसंच आता मला सांगा, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा ऊर्जा असतात. काही देवदूत असतात, एंजल असतात तुमचे. तुम्ही ज्यांनाही मानतात, स्वामी असतील, साईबाबा असतील, जीसस क्राइस्ट आहे, बुद्ध, गौतम बुद्ध असतील, त्यांच्या आशीर्वादाचे हात तुमच्या डोक्यावर आहे. कुठे ना कुठे तुमच्या घरामध्ये पण त्यांचा ओरा आहे. तुम्हाला कळतं का? तुम्ही फक्त कुठे देव बघितला आहे, असं कुठं असतं का, वगैरे वगैरे शंका घेतो. पण जे लोक मोक्षला प्राप्त होतात त्यांना ते सगळं नंतर कळतं. पण एव्हरीथिंग असतं. ओके, सगळं काही तिथेच असतं. आलं लक्षात? तर 5 दिवसात आपण काय शिकणार आहे? आपण करणार आहे ऊर्जेचा अभ्यास. ओके. मला सांगा, खरंच आपल्याला जितके रंग दिसतात तेवढेच या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत का? काय वाटतं तुम्हाला? याच्याहून काही वेगळे कलर असतील की नाही, जसं त्या बाळांची स्टोरी सांगितली? चला, जितके तुम्हाला डेसिबलचे ध्वनी ऐकायला येतात, ध्वनीला डेसिबल मध्ये मोजतात, अजूनही काही ध्वनी असतील की नाही? प्राण्यांचा आपल्याला भाषा कळते का? जी तुम्हाला भाषा कळते ती प्राण्यांची कळते का? खूप काही आहे. 5 दिवस आपल्याला ऊर्जेचा अभ्यास करायचा आहे, एनर्जीचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वात अगोदर लक्षात घ्या, माझी एकच अट आहे, संपूर्णपणे फ्री वेबिनार आहे. हं. मला फक्त एक सपोर्ट करा, व्हिडिओ ऑन करा, अदरवाईज मजा येत नाही. 4-5 वरती दिसतात आणि खाली सगळे. ओके. होतं काय, आपण खूप मल्टीटास्किंग करतो आणि मग इकडे चालू आहे वेबिनार, ते काहीतरी बोलतायत, कानाला हेडफोन, इकडे दुसरं काम चालू आहे. पण नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सर्वात पहिली अट म्हणजे व्हिडिओ ऑन करा. तुमच्यावर आहे किती ऊर्जा ग्रहण करायची. सेकंड, सगळ्यात महत्वाचं, नीट ऐका. रोज 1 तास, 5 दिवसाचं सेशन आहे. 5 दिवस तुम्हाला काय करायचं आहे? मला हे बघा, मी तुमच्या जातीचा नसेल, धर्माचा नसेल, तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा मोठा असेल, काही असू शकतं. पण 5 दिवस पूर्णपणे सरेंडर होऊन, समर्पण करून मला गुरु मानायचं आहे. फक्त 5 तास, 5 दिवसाचे 5 तास. ओके. त्याच्यानंतर मानायचं माना, नाहीतर काही करा. काय होतं, जेव्हा आपण सरेंडर भावनेने, समर्पण भावनेने काही ग्रहण करतो, तेव्हा आपण त्या ऊर्जा खूप चांगल्या, काही नॉलेज असेल, ऊर्जा असेल,
खूप चांगल्या याच्याने ग्रहण करू शकतो. ओके, अदरवाईज काय होतं, आपल्या मनात येतात डाऊट, शंका कुशंका, ही व्यक्ती बरोबर बरोबर बोलत असेल का, किती क्वालिफाय असेल, येतं पण का नाही. ओके, आपलं ह्युमन माइंड आहे, सो मेनी क्वेश्चन्स देअर. ओके, तर काय करायचं, सरेंडर करा. 5 दिवसात रिझल्ट नाही भेटला, ते काय बोलतात, रंग या तो पैसे वापस. इथे तर काय आपल्याला पैसे येऊन भरायचे नाहीयेत, पण 5 टाइम तर द्यायचा आहे. ओके तुम्हाला, तर प्लीज व्हिडिओ ऑन करत जा आणि 5 दिवस मला सरेंडर टू युअर मेंटर. जसं का तुम्ही मेंटरला सरेंडर करा 5 दिवस, बाकी 5 दिवसानंतर तुमची मर्जी. ओके. सेकंड, काही लोक झूमवर पहिल्यांदा आहेत, तर झूमवर तुम्हाला बोलायचं असेल तर हँडरेजचं ऑप्शन आहे. काही गोष्ट आवडली, थम्सअप करा, आपलं थम्सअप आहे. ही मला इमोजी आहे सर्वांची आवडती, खूप काही हार्ट्स वगैरे आहेत, सगळं काही. ओके, तर तुम्हाला करायचं. आणि कधी कधी लाईट जाते, काही टेक्निकल ग्लिच येतात, म्हणून आपण 2 बॅच ठेवला आहेत, तर तुम्ही दुसरी अटेंड करू शकतात. ओके, चला ठीक आहे. सर्वात अगोदर बघा, आता 5 दिवसात तुम्ही काय शिकणार आहे, हे 5 दिवसामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे. 5 दिवसात मी तुम्हाला शिकवणार आहे, तुमचा शक्तिपात होणार आहे लेवल 1चा. तुम्ही रेकीच्या ऊर्जाने हस्तस्पर्शाने कुणाचे स्वतःचे आणि इतरांचे उपचार करू शकणार आहे. तुम्ही अन्न 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 पाण्याची अन्न पाण्याला चार्ज करू शकणार आहे. लिटरली शक्तिपातानंतर मी तुम्हाला पाण्याची चव बदलायची शिकवणार आहे. मी इथे आहे, पण घरी बसून तुम्ही तुमच्या पाण्याची चव बदलणार. हवं तर मिठाचा खारटपणा कमी करू शकतात. तुम्ही चक्र आणि औरा खूप छान शिकणार आहे. तुम्हाला कळणार आहे जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, तुमचं कुठलं चक्र ब्लॉक आहे. तुमच्या घरची जी व्यक्ती थोडीशी विचित्र वागत आहे, तिच्या जीवनात प्रॉब्लेम आहे, ते का आहे. खूप काही ऊर्जेचा अभ्यास आहे, तो आपण हळूहळू शिकणार आहे. ओके, पुढे जाऊन तुम्हाला पेंडुलम डाउजिंग वगैरे, हे डाउजर वगैरे शिकवणार आहे 1-2 दिवसानंतर. इवन तुम्ही घरातले प्रत्येक रूमची एनर्जी देखील चेक करू शकतात, आपल्या रूमची एनर्जी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ओरासाठी काही रेमेडी वगैरे, सो अँड सो. 5 दिवस आहे, टेन्शन घ्यायचं नाही. चला, तर आता सर्वात अगोदर आता काय करायचंय आपल्याला, आपण 5 दिवस नाही पुरत शिकवायला. कमी वेळ आहे रेकी शिकण्यासाठी. लेवल 1 ऍटलीस्ट 10 दिवस तरी पाहिजे, पण लोक इतक्या दिवस राहत नाही. ओके, तर 5 दिवसात ऍडजस्ट केलंय, बाकी राहिलेलं लेवल 2 लेवल 3 ला पण कव्हर होतं, पण मॅक्झिमम कव्हर केलेलं असतात टॉपिक. तर आता आपण सरळ टॉपिकलाच जाऊया. नंतर 5 दिवसांचं आपलं कनेक्शन आहे, कोण आहे कसं आहे आपण बोलणार आहे. ओके, चला. आणि सर्वात अगोदर ताट बसायचं. जे लोक झोपून वगैरे बघतात, काय होतं, आपण स्ट्रेट बसलं, आपली चक्रांची, आता चक्रावर खूप शिकणार आहे, तर आपले चक्र असे खालून वरती आपले जात असतात. जर तुम्ही झोपून केलं तर ते एनर्जी ब्लॉक होते, तुम्ही काही ग्रहण करू शकत नाही. म्हणून अभ्यास करताना बोलतात स्ट्रेट बसलं पाहिजे. तुम्ही झोपून एखादं केलं तेवढं ग्रहण होत नाही, तर स्ट्रेट बसा, मन लावून करा. नोट्स वगैरे बनवायचे आहेत मी आता तुम्हाला सिलेबस वगैरे सांगणार आहे. सो लेट्स जम्प ऑन द अवर मेन टॉपिक. आता बघा, काही लोकांसाठी रेकी काय आहे. रेकी हा शब्द काहींसाठी नवीन आहे, काही लोक सारखे सारखे बघतात, म्हणून तुम्हाला फेसबुक इंस्टाग्रामवर रील येते आता. ओके, तर काय करायचंय तुम्हाला, तर लक्षात घ्या. रेकी म्हणजे काय आहे, काय नाही, सर्व कन्फ्युजन दूर करणार आहे. ओके, तर काही लोकांनी रेकी हा शब्द कसा ऐकला आहे. रेकी हा शब्द ज्यांनी फर्स्ट टाइम ऐकला असेल, म्हणजे स्पिरिच्युअली नाही, दुसऱ्या वेमध्ये, तर कसं असतं, कुठे काही आपल्याकडे दरोडा पडला, मोठं क्राईम सीन झाला, काही ग्रुपमध्ये गुन्हेगारी झाली, तर आपण न्यूजपेपरला किंवा टीव्हीत कसं बघतो, की इतक्या इतक्या लोकांनी येऊन काही दिवसांपूर्वी ह्या एरियाची रेकी केली, बरोबर. ती रेकी आणि आपल्या रेकीचा काही एक संबंध नाही. तर आपण जी शिकणार आहे ती आहे उसूई रेकी. ते जपानचे डॉक्टर मिका उसूई होते, त्यांनी ही रिइन्व्हेंट केली आहे, रिडिस्कवर केली आहे. ओरिजिनल ती आपल्या इंडियाचीच रेकी ही पद्धती आहे. ओके, चिकित्सा पद्धती आपण उद्या डिटेलमध्ये ते बघणार आहे. ओके, तर रेकी काय असतं, बऱ्याचशा लोकांना डाऊट असतं. काय डाऊट असतो बऱ्याचशा लोकांना, की काही ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का, जादूटोना वगैरे आहे का. तर थोडंसं आपण डाऊट क्लिअर करून घेऊ तुमचे, आणि मग आपण रेकीच्या अभ्यासाला सुरुवात करूया. अगोदर सगळं काही क्रिस्टल क्लिअर राहणं गरजेचं आहे. ओके, आता प्रूफ कसा पाहिजे, आपण आता सगळेच इंटरनेट वगैरे वापरतो, तर सरळ जायचं गुगलवर, गुगलला आपण विचारून बघूया. ओके, बघा तुमचे थोडेसे डाऊट क्लिअर करतो, म्हणजे आपण शिकण्यासाठी मोकळे होणार. ओके, चला. लेट्स सी. चलो, माझी स्क्रीन दिसते मनीषा मॅम, गुगल वगैरे काही दिसतंय.
ठीक आहे, दिसते. चला, थँक्यू सो मच. हा, आता बघा. तर तुम्हाला स्क्रीनवर जर आपण टाईप केलं, काय टाईप करायचं बघा. 1 मिनिट. हे बघा, समजा असं टाईप केलं, रेकी इन हॉस्पिटल. आणि मग बघा, तुम्हाला बघायचं आहे म्हणजे तुम्हाला एक डाऊट क्लिअर होईल की ब्लॅक मॅजिक वगैरे नाही. बघा, आता बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे काही हॉस्पिटलमधली इमेज आहे आणि लोक असे हाताने काहीतरी त्यांच्यावर हात ठेवलेला आहे. ओके, हे काय आहे बघा. आपल्या विदेशामध्ये बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये काय होतं, बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी तिथे रेकी हिलर्स असतात. ते त्यांना काय करतात, रेकी देतात. तर ते खूप छान काम करतं रेकी हिलिंग, म्हणजे डॉक्टरने त्यांचं काम केलंच पाहिजे. रेकी हिलिंग खूप जास्त प्रभावी आहे. ओके, आलं लक्षात तर तुम्हाला. तर बघा, अजून दुसरं आहे की फक्त याच्यातच नाही, हॉस्पिटलमध्येच नाही तर याचा तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये सोडलं तर अभ्यासक्रमामध्ये देखील याचा समावेश केलेला आहे. ओके, जसं की जर तुम्ही कॉलेजमध्ये बघायला गेलं तर आपलं नागपूरजवळ रामटेकमध्ये एक कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे. तिथे त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये रेकी विषय शिकवला जातो स्पेशल. राजस्थानमध्ये सनराइज युनिव्हर्सिटी आहे, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये देखील रेकी विषय शिकवला जातो. इवन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील शिकवला जातो. इंडोनेशियामध्ये आहे बाली स्कूल ऑफ योगा, तिथे देखील शिकवला जातो. तर जर हा रेकी जर शाळा आपल्या स्कूल आणि कॉलेजेसमध्ये शिकवला जात असेल तर अंधश्रद्धा असेल का, ब्लॅक मॅजिक असेल का, मग त्याला अभ्यासक्रमामध्ये का समाविष्ट केलं. तर खूप ट्रेंडिंग आहे सध्याच्या जगामध्ये योगा वगैरे, आपण बोलतो प्राणिक हिलिंग वगैरे. तर रेकी खूप जास्त पॉप्युलर आहे. आणि इवन रेकी काय शिकलं पाहिजे मी तुम्हाला परत सांगतो. जितके पण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे इंडियामधले लिडिंग कोचेस आहे, काही आकर्षिक हिलर असतात, पास्ट लाईफ रिग्रेशन कोच असतात, सगळ्यांचा बेस रेकीच असतो. हिप्नोसिस वाले पण असतील, 90% कोचेसने रेकी वगैरे शिकलेलेच असतात. आपल्याला मन लावून करायचं. ओके, चला, तर आता पीपीटी वर जाण्याच्या अगोदर आता तुम्हाला अजून एक फी काय करायचंय तुम्हाला बघा. 5 तास का द्यायचे आहे. आता मला तुम्ही थोडंसं पण चॅट बॉक्समध्ये बोलूया, नाही तर काय होईल, मीच एकटा बडबड करतो. आता मला सांगा, तुम्ही मोबाईल बघायला गेला की चला एक व्हॉट्सअप मेसेज बघते किंवा बघतो, आणि एखादा रील आली इंस्टाग्राम किंवा फेसबुकची, स्क्रॉलिंग करता करता आपल्याला किती तास होतात, आपण किती तासानंतर ते स्क्रॉलिंग थांबवतो, काही अंदाज तुम्हाला किती वेळ लागतो, एकदा रील बघायला लागला किती टाइम लागतो, सांगा बरं मला. चला, अनलिमिटेड. म्हणजे काय, तुम्ही 24 तासाच्या वर ते रीलच बघतात का काय मॅम? चला सांगा बरं, एकदा आपण सुरुवात केली रील बघायला, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, ते बघा 30 मिनिटं होऊन जातात दीपाली मॅमला. ओके, चला ठीक आहे. आणि बघा, आपण सारखं सारखं तेच तेच बघतो, खरंच आपल्या कामाचं असतं का? नाही ना. बघा, आता संजय सर बनावर, चला अजिम सर बोलतात 1 तास. ओके, बघा काय करायचंय तुम्हाला, ऍटलिस्ट फक्त तुम्हाला 5 तास द्यायचे, रोज 1 तास इथे व्हिजिट करा, इथे काहीतरी कामाचं तरी भेटेल, तिकडे असाही टाइमपास होतो. थोडंसं फ्रीच आहे, मी कुठली फी घेतोय. ओके, फी फक्त एकच आहे की तुम्ही फक्त जे तुमची काय आहे बघा, श्वास फ्री भेटतो का आपल्याला, एक श्वास घ्या, आपण तुम्ही जागरूकपणे घेऊन बघा आणि सोडायचा. करा बरं, एक श्वास घ्या बरं, जागरूकपणे कॉन्शियसली घ्या बरं. श्वास तर दिवसभर घेतो, एक कॉन्शियसली घ्या बरं माझ्यासाठी आणि सोडा. बघा, गेलेला श्वास कोणी परत आणून देऊ शकतं का? ती वेळ कोणी आणून देऊ शकतं का? प्रत्येक सेकंदाला किंमत असते. तर 5 तासाची काय पाहिजे, फक्त तुमची श्वासांची इन्व्हेस्टमेंट. ओके, बाकी प्रिंटआउट वगैरे तुमचं काढायचे 10-20 रुपयाचा तुम्हाला खर्च आहे, तो करायचा आहे. ओके, चला, आता बघा, आलेच आहे तर रेकी कोणी शिकायची, आधी कळायला तर पाहिजे खरंच आपल्यासाठी रेकी कामाची की नाही. ओके, आता तुमचं इंटरॅक्शन थोडंसं आपण करणार आहे. ओके, आपण आपण पीपीटी वर जाऊया. ओके, चला, आता बघा रेकी कोणी शिकायची. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, परत चॅट बॉक्समध्ये मला सांगायचंय. ओके, ओके, चला ठीक आहे, असंच करतो मी. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. चलो ठीक आहे. आता मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, कुणाच्या लाईफमध्ये स्ट्रेस आहे सध्या, चिंता आणि तणाववाले कोण कोण आहेत. इथे सगळ्या टाईपचे लोक आहेत, काही ना काही प्रॉब्लेम आहे, नाहीतर रेकी शिकायला इथे आले नसते. ओके, मला आता मेसेजमध्ये बघू द्या, स्ट्रेसवाले कोण कोण आहेत.
आता प्रेझेंटी लावायची. ओके, आता सर्वांनी प्रेझेंटी लावायचं. चला, कुणी आहे का? चला, ओव्हर थिंकिंग स्ट्रेस. ओके, प्रिया मैम, ठीक है। और कोई? ओके, कीर्ति मैम, ओके, संदीप, ओके, ठीक है, चलो ये हो गया। ओके, थँक्यू, चलो इसकी भी प्रेझेंटी लग गई आहे, सर्वांची लावायची आपल्याला. असं कोण आहे जे खूप दिवसांपासून स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठीच काम करत आहे, स्वतःकडे बिलकुल लक्ष नाही, पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे? भाऊ बहीण घरातली तुम्ही मोठे असाल, सर्वांसाठी करत आहे, पत्नी मुलं, पण स्वतःला कम्प्लिटली विसरले आहेत खूप दिवसापासून, अजिबात लक्ष नाही, दुर्लक्ष झालेले आहेत, असे किती जण आहेत? चला, बरेच आहे. हा तर खूप मेन प्रॉब्लेम आहे. ओके, लोक स्वतः चला, अजिम सर बोलता, मी तर नक्कीच रिअली हा लक्ष का दिलं पाहिजे वेबिनार मध्ये शिकणार आहे हा. चला, ठीक आहे, असे पण लोक आहेत आपल्याकडे. इधर भी लग गई सबकी प्रेझेंटी. चलो, आरोग्याच्या समस्या, हेल्थ इश्यू कुणा कुणाला आहे सध्या? हेल्थ इश्यू वाले कोण कोण आहे? खूप जास्त हेल्थ इश्यू कॉमन आहे. रेकी खूप छान काम करते हेल्थ इश्यू साठी पण. चला, ठीक आहे. चला, बीपी, ओके, नाव नका घेऊ आजारचं. ओके, चला आहे, चला थोडंसं हेल्थ इश्यूज आहे. चला, हेल्थ इश्यू आहे तर रेकी खूपच छान काम करणार, सगळ्यात जास्त तिकडे काम करणार. ओके, ठीक आहे. कोण असे आहेत, आता हे खूप छान प्रश्न आहे, असे कोण लोक आहेत जिथे जातात निगेटिव्ह परिस्थिती ओढवून घेतात? जीवनामध्ये सगळे निगेटिव्ह लोकच यायला लागले आहेत सध्या. असे कोण आहेत जिथे जातात नकारात्मकता, रॉंग सिच्युएशन, बॅड सिच्युएशन, अनलकी पीपल, हु आर दे? ओके, चला, जया मैम, सुजाता, ओके, चलो, ठीक है। चलो, उसके बाद सबसे इंपॉर्टंट फाइनेंशियल ब्लॉकेजेस। अब ये हाल फिलहाल कुणा कुणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, हा सगळ्यात कॉमन आहे ना? एक मिनिट थांबा. चला, पैशाच्या प्रॉब्लेम वाले कोण कोण आहे सध्या? आर्थिक ब्लॉकेज आहे जीवनामध्ये, लावा बरं हजेरी. चला, आर्थिक लेवलवर पण आपण खूप ॲफर्मेशन शिकवणार आहे, सबकॉन्शियस माइंड वगैरे खूप छान तुम्हाला शिकवणार आहे. ओके, चलो, इधर ज्यादा है. चला, आर्थिक लेवलवर पण रेकी खूप छान काम करते. आता ओके, चला, आता नातेसंबंध, कुणाची रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे? कोणी मला समजूनच घेत नाही, माझं कुणाशी पटतच नाही. ओके, चला, रिलेशनशिप, सगळ्यात नातेसंबंध ना, सगळं पैसा वगैरे सगळं आहे, हेल्थ आहे, आणि नाते सगळ्यांची खराब असेल तर गडबड आहे. ओके, चलो, ठीक आहे, प्रकाश सर, वैशाली मॅम, सो मेनी पीपल ना. ठीक आहे. आता कोण असं आहे की खरंच सगळ्यांची लाईफ खूपच परफेक्ट असते, काहींची लाईफ सगळ्यांच्यात प्रॉब्लेम नसतो, पण कोणी स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचं आहे, आध्यात्मिक लेवलवर, हे सगळं ओरा चक्रा थर्ड आय कुंडलिनी खूप असतं, अध्यात्माकडे खूप लोकांचं असतं. असे कोण आहे आध्यात्मिकतेमध्ये पुढे जायचं? चला, मुकुंद सर आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये अशा लोकांचं थर्ड आय चक्र खूप छान ऍक्टिव्ह असतं, बॅलन्स असतं, म्हणून लगेच तुमचा रिस्पॉन्स येतं. हा, तर ते थर्ड आय चक्र काय आहे तुम्हाला तिसऱ्या दिवशी सांगेल, ते सगळे चक्र कसे काम करतात, का तुमचा संबंध म्हणतात. आणि बाकी कुणी असेही असतील की जीवनात ते सगळं काही आहे, फक्त कुणाला मदत करायची इच्छा आहे. ओके, चलो, ठीक आहे, ठीक आहे, चला, ओके, चलो, तर तुमच्या सर्वांसाठी रेकी आहे. ओके, इथे सर्वांवर काम केलं जाईल, मी शिकवणार आहे, माझा पूर्णपणे 100% देणार आहे. सरेंडर करा आणि एकदम इझिली घ्या, कुठलाही डाऊट न ठेवता इझिली घ्यायचे हा. चला, बघा आता काय होतं, रेकीने चिंता आणि भीतीचं रूपांतर आत्मविश्वासाने शांततेत होतं. आपला थकवा, बेचैनी, स्ट्रेस एनर्जीमध्ये बदलतं, उत्साह येतो, एनर्जेटिक होतो, आणि आपली इम्युनिटी पण खूप छान वाढते. एकंदरीत आपलं स्ट्रेसफुल मन शांत मनाकडे जातं. ओके, तुमचं मेडिटेशन वगैरे खूप काही घेणार आहे. आता आपण सिलेबस बघणार आहे. हा, सिलेबस तर बघाय ना, 5 दिवस काय करणार आहे का अंधारातच बाण चालवायचा आहे? बिलकुल नाही. हा, सिलेबस आता अगोदर बघून घेऊया आपण. हा, बघा, आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, आपलं अवचेतन मन काय आहे, ॲफर्मेशन्स काय असतात, आपल्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही रिप्रोग्राम कसं करायचं, आज आपण बघणार आहे, थोड्या वेळा लगेच बघणार आहे. याच्यानंतर मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे रेकी काय आहे, रेकीचा इतिहास थोडासा नॉर्मल बघूया, हे शक्तिपात काय असतं, हे अटुनमेंट काय असतं. मग तुमचा शक्तिपात होणार आहे बुधवारपासून, तुमचं शक्तिपात द्यायला लेवल 1 ची सुरुवात होईल. सकाळी असतं, 10 एक मिनिट लागतात त्याला, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर, तेव्हा आपण तुम्हाला शक्तिपात देऊ. तर का घ्यायचा शक्तिपात, अटुनमेंट काय असतं, काय इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यासाठी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे पूर्वतयारी म्हणून.
तर उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. आपल्याला मनाचं ऑपरेशन करायचं आहे. थर्ड डेला म्हणजे आपण बुधवारी ओरा काय असतात, चक्राच काय असतात, ओरा क्लीन कसा ठेवायचा, चक्रावर वर्क कसं करायचं, सगळं काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. ज्यांना आध्यात्मिक वाढ करायची आहे, चक्रा ओरा तुम्हाला प्रॉब्लेम कळतील की घरातली कुठली व्यक्ती कशी वागते, माझ्या जीवनात का प्रॉब्लेम आहे. चौथ्या दिवशी मी तुम्हाला शिकवेल पेंडुलम डाउजर. हे असं डाउजर आहे, नसेल तर घाबरायचं नाही, मी तुम्हाला टेम्पररी बनवायचं शिकवेल. तुम्हाला लगेच विकत घ्यायची गरज नाही डाउजर. टेम्पररी मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला मी प्रत्येक रूमची एनर्जी, घरातली व्यक्तीची एनर्जी, तुमचे चक्रच कुठे बॅलन्स आहे, डिसबॅलन्स आहे, सगळं शिकवणार आहे. ओके. आणि शेवटच्या दिवशी मी आणि इवन काही झिबू सिम्बॉल्स, काही तुम्हाला एंजल नंबर्स पण शिकवणार आहे. ओके. एंजेलिक नंबर्स, काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नंबर शिकवणार आहे. शेवटच्या दिवशी डे 5 ला आपण काय शिकणार आहे, डे 5 ला आपण शिकणार आहे की एनर्जी बॉलची बॉल कसा बनवायचा, बॉडीची 24 पॉईंट हिलिंग कशी करायची. तुम्हाला मी मेडिटेशन देणार आहे, चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन आहे, त्याचं प्रॅक्टिकल कसं करायचं, सुंदरसा एखादा मनी मंत्रा देईल, खूप काही आहे. तर फक्त परत बोलतो, सरेंडर होऊन ऐका, समर्पण भावनेने, काही जजिंग न ठेवता. इथे काही चुकीचं सांगणार नाही आहे. मी सांगताना कुठलाही जात धर्म पंथ इथं काही राहणार नाही. युनिव्हर्सल नॉलेज आहे, ते तुम्हाला उद्या कळेल. म्हणून मी बसताना बघा कुठल्याही कलरच्या विशिष्ट कपड्यात नाही बसलो आहे. काही गळ्यात काही घातलं नाही. युनिव्हर्सल आहे. रेकी म्हणजे काय, युनिव्हर्सल एनर्जी आहे, सर्वांसाठी ओपन आहे. फ्री माइंडने शिका, नाहीतर इतर धर्मीय लोक पलटी मारून देतात 2-3 दिवसानंतर. इथे तसं काही नाही आहे. ओके, सर्वांसाठी आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट, आता एवढं सगळं सांगितलं तर लक्षात घ्या आपलं अ, काय आहे मोटो. बघा, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. म्हणजे काय, तुमचं वय सध्या काही असो, जन्माच्या कुठल्याही टप्प्यावर असेल, तरुण असाल, लग्न झालं आहे, वयाची साठी गाठली, तरी पण स्वतःला एक चान्स द्यायचा आहे. जितकंही जीवनामध्ये आधी घडलं, कुठे ना कुठे आपण जबाबदार होतो, कुठे ना कुठे समाज जबाबदार होता. आता मी सांगेल थोड्या वेळाने समाज कसा जबाबदार होता आणि तुम्ही कसे जबाबदार होते. तर आपल्याला आता चान्स द्यायचा आहे, हेच आपल्याला काम करायचं आहे. ओके. तर बघा, आता मला एक प्रश्न विचारतो मी. ज्यांच्याकडे वही पेन असेल त्यांनी लिहा, अदरवाईज ज्यांच्याकडे नाही बोटावर मोजा. सध्याच्या तुमच्या जीवनातील महत्वाच्या 10 जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, सांगा बरं. ज्यांच्याकडे वही पेन असेल त्यांनी लिहा, अदरवाईज तुम्ही फिंगरवर क्रम द्या त्याला, पहिली इम्पॉर्टंट कुठली, दुसरी, तिसरी, इम्पॉर्टंट वाईज लिहा. आता ती काही असू शकते, ट्राय करा बरं, मला बघू द्या. तुमच्या जीवनातील महत्वाच्या 10 जबाबदाऱ्या आता मला स्क्रीनवर बघू द्या. खरंच लोक करतायत की नाही, की माझी एनर्जी अशीच चालली आहे, लेट मी चेक. ओके. बघा, काही असू शकतात जबाबदाऱ्या. आता एक कमेंट आली, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं होत नाही, जमवायचं आहे, घराच्या लोनचा हप्ता भरायचा आहे, मेडिक्लेम काढायचा आहे, लाईट बिल काही असेल, मुलांचं ऍडमिशन करायचं आहे, ट्रान्सफर आहे, सो अँड सो. हम्म. चलो, कोई नसेल लिहित वही पेन तर ऍटलिस्ट काउंट तरी करा. फर्स्ट प्रायोरिटी टॉपची कुठली आहे, सेकंड कुठली आहे. हम्म. चला. इथे नका लिहू तुम्ही, बस काउंट करा, इम्पॉर्टंट कुठली बोटावर लिहा. ओके मनीषा मॅम. जबाबदार हे बघा, जबाबदाऱ्या असतातच. बिना जबाबदारीचं जीवन काय, मुक्या प्राण्यांना पण जबाबदाऱ्या असतात, जबाबदाऱ्या सगळ्यांनाच आहे. पण फक्त क्रम द्या. सध्या तुम्हाला क्रम द्यायचं सांगितलंय. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांनाच असते, कुणी त्याच्यापासून चुकत नाही. हिमालयातला तो बाबाला पण जबाबदारी असते ध्यान करण्याची. तर फक्त क्रम द्या. सध्या टॉपची कुठली आहे, क्रम द्यायचा त्याला, 1 नंबरची, 2 नंबर, मग हे काम बाकी, ते काम बाकी आहे, मग याच्यानंतर हे काम बाकी आहे, सो अँड सो. ओके. चलो. हम्म. चला ठीक आहे, मी आता आशा करतो 4-5 झाले असतील, आय होप तुमच्या झाल्या असतील. आता मला सांगा, असे किती लोक आहेत, की असे किती लोक आहेत हे जबाबदारी लिहिताना किंवा मोजताना स्वतःला टॉपला ठेवलं लिस्टवर, त्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव फर्स्ट होतं. किती लोक आहेत सांगा बरं. तुमचा नंबर सांगा, तुम्ही स्वतःला किती नंबर दिला, तुमच्या कामासाठी, तुमच्या हेल्थसाठी, पैशासाठी. तुमचा नंबर कितवा होता सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. चला, सचिन सर व्हेरी नाईस. चला, 3 नंबर.
दीपाली मॅम बोलतात लास्ट नंबर. चला कुछ एक आहे. अनिता मॅम 5 नंबर, मंदा मॅम 2 नंबर. चला ठीक आहे. चला स्नेहा मॅम 8 नंबर. ओके. चलो ठीक आहे. थँक्यू सो मच आहे. पार्टिसिपेट करत आहेत ही बॅच आहे. थोडा इंटरॅक्शन चालू आहे. व्हेरी नाईस. थँक्यू थँक्यू सो मच आहे. बघा काय करायचं आहे. मला माहिती आहे 90% लोक आपल्याला प्रायोरिटीवर ठेवतच नाही. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याकडे दुर्लक्ष झाल्यावर कसं जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात. बघा सकाळी पण एक मी उदाहरण दिलं. तुम्ही विमानात बसले आणि मग अनाऊन्समेंटमध्ये ते काय सांगतात, एअर होस्टेस प्लेन सुरू व्हायच्या अगोदर, जर ऑक्सिजन मास्क खाली आला, आधी स्वतःला लावायचा आणि मग तुमच्या छोट्या मुलांना लावायचा. कशासाठी? सिंपल आहे. जर आपण आपली काळजी घेतली, आपलं आपल्या घरच्यावर प्रेमच आहे हा, त्यांची तर काळजी करायचं आपलं कर्तव्यच आहे. पण जर तुमचा ओरा नीट असेल, तुम्ही स्वतःवर वर्क केलं, तर त्यांचा फायदा त्यांना होईल ना. जर तुम्ही टेन्शन घेऊन कोण वीक झाले, कॅन्सर सारखे आजार झाले, डायबिटीस सारखे आजार झाले, बीपी सारखे आजार झाले, कुठे ना कुठे प्रभाव पडतोच फॅमिलीवर. छोटे छोटे मासूम मुलं असतात घरात, बरोबर की नाही. त्याच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी स्वतःला द्यायची. इथे आपण शिकणार आहे स्वतःला प्रायोरिटी कशी द्यायची आणि ते कसं रिफ्लेक्ट आपल्या फॅमिलीवर होतं. ओके. आलं लक्षात तुम्हाला? ऍग्री की नाही? ऍग्री की नाही? ते पाठवा ना जरा हार्ट वगैरे थम्सअप, ते स्क्रीनवर मस्त दिसतं बघायला. ओके. चला थँक्यू सुजाता मॅम. ओके. चलो ठीक आहे. चला मागायला लागतं. ओके. स्वतः. चलो थँक्यू थँक्यू सो मच. चलो ये हो गया. खुद को प्रायोरिटी देना है. ओके. आता मी तुम्हाला सांगतो सबकॉन्शियस माइंड काय असतं, कसं प्रोग्राम करायचं, स्वतःकडे लक्ष द्यायची फर्स्ट स्टेप. बघा हे आहे, एक इमेज आहे. तो वरती एक ग्लेशियर आहे हा, दिसत असेल तर बर्फाचा डोंगर आहे. जर आपण वरतून बघितलं तो असा दिसेल हा त्याच्या जवळ गेल्यावर. आणि खाली जो आपल्याला दिसत नाही तो पार्ट बघा, जितका वरती त्याच्या कैक पटीने तो खाली आहे, म्हणून तो स्ट्रॉंग आहे. सेम झाड असतं हं. झाडाची मुळे बघा, झाड तुम्हाला दिसतं वरती एवढंस, पण त्याची जी मुळे असतात ती खोलवर गेलेली असतात, बरोबर, मजबूत असतात. म्हणून झाडांना काय करायचं असतं, हजारो वर्ष ते ऊन वारा पाऊस वादळ सहन करतं, कारण त्याचा बेस स्ट्रॉंग आहे. तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, आपल्याला आपला बेस स्ट्रॉंग करायचं, त्याला रिप्रोग्राम करून. मग जीवनात कशी वादळ येऊ संकट येऊ, तुम्हाला त्याचा कसा सकारात्मकतेने तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे जीवनामध्ये. ओके. म्हणून आपण हा विषय आज घेणार आहे. आणि रेकी आणि माइंड पॉवर खूप छान काम करतं. ओके. तर आता सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं, त्याला प्रोग्राम का करायचं, मी विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगेन हा. चला. काही लोकांसाठी नवीन असतो हा वर्ड. तर कॉन्शियस म्हणजे जागरूक मन, चेतन मन, आणि सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मन. थोडंसं डिटेलमध्ये पण मी तुम्हाला सांगेल हा. तर बघा आपल्या 10% जो भाग असतो ब्रेनचा, आपण कॉन्शियसली 10% विचार करतो. म्हणजे कसं, जागरूकपणे. जसं सध्या तुम्ही मला बघतायत, वेबिनार चालू आहे, कानाला हेडफोन आहे, मोबाईल आहे, पण विचार काय चालू आहे, आता ते ऑफिसमधून निघाले असतील का, मुलगा ट्युशनला गेला आहे, बरोबर घरी येईल का, की मित्राबरोबर जाईल. मेंटल कॉमेंट्री चालू आहे की नाही, बऱ्याचशा लोकांची चालू असेल ना. ते नकारात्मक विचार चालूच असतील, त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करायचंय. ओके. तर कसं सबकॉन्शियस माइंड तुमचं कोण कोण प्रोग्राम करतं, आपण सगळं शिकणार आहे. ओके आजच्या याच्यामध्ये. तर बघा आता आपण प्रॅक्टिकल घेऊया हा. मग तुम्हाला प्रॅक्टिकल नाही घेतलं तर कळणार नाही, कारण तिथं थेअरी आहे, ते पीपीटी वगैरे काय करायचं आपल्याला. आता सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं बघा हा. आपण सकाळी पण एक छान उदाहरण घेतलं. कुणी छान ओरावाली व्यक्ती बघतो मी, ऊर्जावाली व्यक्ती बघतो हा. चला. चला ठीक आहे. चला आता मला बघू द्या, एक व्यक्ती घेऊया आपण. चला. अरुणा मॅम, अरुणा चव्हाण मॅम, अनम्यूट करतात का तुम्ही 1 मिनिटासाठी? बघा तिथे बटन येईल अनम्यूटचं. हा. ओके. ओके. 1 मिनिट हा. ओके. हा अरुणा मॅम, कुठून आहात आपण? पुण्यात. थांबा मला ऐकायला येतं. हा बोला मॅम. पुण्यात. ओके पुण्यातून. अरुणा मॅम आता मला तुम्ही सांगा, कुठून आहेत ना. ओके. ओके ठीक आहे. तुम्हाला मी, अरे तुम अरे नेटवर्क खूप वीक येत आहे तुमचं ना, नेट कमी दाखवते. अच्छा. ठीक. नाही ठीक आहे ठीक आहे. आता मला सांगा मॅम, तुम्ही पुण्यातून आहात बरोबर. हम्म. आता तुमचा काहीतरी पर्सनॅलिटी असेल, स्वभाव असेल ना, की तुम्ही थोडेसे रागीट असाल, प्रेमळ असाल, कंजूस हम्म. असाल, खडूस असाल, काहीतरी असाल, मला नाही माहिती हा. तुमचं तुम्हाला तर हम्म. माहिती ना तुम्ही कशी व्यक्ती आहे, खूप हो. प्रेमळ, काही असेल हा. ओके. आता मला सांगा तुम्ही,
ओके. आता मला सांगा, जर तुम्ही पुण्यातून आहात जर तुमचा जन्म एखाद्या दुसऱ्या राज्यात झाला असता, समजा तमिळनाडूमध्ये झाला असता, तर आता तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती सेम राहिली असती का? काय वाटतं? असणार सर्वांचं ना मे. नाही, सर्वांसाठी सांगतोय, सर्वांनी रिलेट करा स्वतःला. ओके. आता तुम्ही ज्याही धर्माचे असाल, त्यापेक्षा तुम्ही कुठल्या दुसऱ्या धर्मामध्ये जन्म घेतला असता, त्या कुटुंबामध्ये, रिलिजनच्या, आज तुमची पर्सनॅलिटी अशीच असती का? हो. अशीच असते. ओके. तुमचे असते असते. तुमचे आई वडील वेगळे असते कदाचित. आई वडील, भाऊ हा. बहीण वेगळी. हो. मग खरंच तुमचा स्वभाव असा असता? नाही, कदाचित नाही. नाही. इवन चला, तुमची शाळा बदलली असती घरच्यांनी, तुमचे हम्म. शाळेतील शिक्षक, मित्र मैत्रीण ज्यांनी तुम्हाला शिकवलं ते वेगळे असते, तर तुमची पर्सनॅलिटी वेगळी असते की नाही? हो. बरोबर आहे. नक्कीच हम्म. असते. ओके. काय होतं काय, मी तुम्हाला सांगतो. थँक्यू मॅम. होतं काय बघा, आपली जी काही जीवन आहे, जसं आपली सवयी आहे, पद्धती आहे, सर्व काही आहे, तर याच्यामध्ये आपला वाटा 10%च आहे. बाकी 90% आपली प्रोग्रामिंग कोणी केली आहे? समाजाने केली आहे. आता हा समाज कोण आहे बघा. आता समाज कसा असतो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा कोण आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करतं. सर्वात मोठ्या लेवलला करतात आपल्या देशाचे पॉलिटिकल लीडर. त्यांची आयडियोलॉजी, कुठल्याही देशात जा, लोक त्यांच्या पॉलिटिकल लीडरच्या आयडियोलॉजीनुसारच वागतात. सेकंड, जसं तुम्ही पिक्चर वगैरे बघतात, टीव्ही सिरियल बघतात, क्राईम पेट्रोल बघतात, अजून काय काय, व्हॉट एव्हर इट इज, ते जे तुम्ही बघतात ते तुमचं किंवा लहानपणापासून बघा, काही शाळेत तुमचे शिक्षक जसं तुम्हाला इन्करेज करायचे त्या पद्धतीने तुम्ही बनत गेलात. मित्र मैत्रीण, भाऊ बहीण, घरातले लोक, जसं समाज आपल्याला ट्रीट करतो, जसं आपली प्रोग्रामिंग करतो, तसं आपण बनत जातो. तर काय असतं, आपली याच्यामध्ये फक्त आपण कॉन्शियसली स्वतःला फक्त 10%च सेल्फ ॲफर्मेशन देऊन सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करत असतो. मॅक्झिमम 90% निगेटिव्हच ॲफर्मेशन देतो. ओके, ॲग्री की नाही? आता मला सांगा बरं, ॲग्री की नाही? आपलं काय बनवली, जे आपलं पर्सनॅलिटी आहे, तो स्वभाव आहे, कोण जबाबदार आहे त्याला? तुम्ही किती पर्सेंट जबाबदार आहे? ॲग्री की नाही? कोण करतं? आपले रिप्रोग्रामिंग दुसरे करतात. आजपासून आपल्याला स्वतःला करायचे आहे. आता दुसरं, परत एक्झाम्पल देतो. आता बरेचसे लोक काय असतील, मला सांगितलं ना, तुमच्या जीवनामध्ये पैशाच्या समस्या आहेत. आत्ता जस्ट तुम्ही प्रेझेंटी लावली ना. सेकंड, तुम्ही बोलले की हेल्थ इश्यू आहेत, बरोबर, रिलेशन सगळ्यांबरोबर खराब आहेत, वगैरे वगैरे. आता मला सांगा, इथे 90% लोक देवाला मानणारे आहेत की नाही? कुणी आहे का जे देवाला मानत नाही? थोडेफार असतील, नास्तिक पण असतात. आता मला सांगा, परमेश्वरावर परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे, त्याने किती महान सृष्टी बनवली आहे. ॲग्री? डोंगर, समुद्र, सगळे ग्रहांची अलाइनमेंट, बरोबर, सूर्यापासून, पृथ्वीपासून सूर्य एवढ्या अंतरावर, चंद्र एवढ्या अंतरावर, सगळं परफेक्ट चाललं आहे. सगळे ऋतू आहेत, पावसाळा येतो, पीक निघतं. कोणी बनवलं? क्रिएटरने, बरोबर, परमेश्वराने बनवलं ना. ॲग्री ना आता? तर आता एवढा महान परमेश्वर तुम्हाला भित्रा बनवेल का? तुम्हाला कमी कॉन्फिडन्स वाला बनवेल का? परमेश्वर तुम्हाला दरिद्री बनवेल का? मला सांगा. का त्याला हौस आली आहे तुम्हाला त्रास द्यायची, छळायची? त्याला मजा येते का, की चला याला आज त्रास देऊन बघूया? ऍग्री करता की नाही? कोणी बनवलंय? त्याने बनवलाय का? एवढा तो आपल्याला, तो तुमच्यावर प्रेम करतो. ओके, त्याने तुम्हाला काय दिलं आहे बघा. जितकं, ते जे बोलतात, जितके श्रीमंत लोक आहेत जगातले, त्यांची जी बॉडी स्ट्रक्चर आहे तेच तुमचं आहे. याच्यात 80 बिलियन न्यूरॉन्स आहे, तेच तुमच्या डोक्या ब्रेनमध्ये 80 बिलियन न्यूरॉन्स आहे. प्रोग्रामिंग त्यांची त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाने केली, किंवा त्यांनी स्वतःने रिप्रोग्रामिंग केली. तुमची रिप्रोग्रामिंग लोक करतायत, तुम्ही करू देतायत. अंडरस्टँड? म्हणून सांगतोय, स्वतःच्या ब्रेनला रिप्रोग्राम स्वतः करायचंय. ऍग्री की नाही? आता तरी आता तरी ऐकणार ना माझं? आता मी तुम्हाला सांगणार आहे रिप्रोग्रामिंग कशी करायची. ओके, बस, म्हणजे साध्या भाषेत सांगितलेलं कळतं, ते पीपीटी वगैरे ना खूप हे जातं. ओके, आता आपल्याला रिप्रोग्राम कसं करायचं, स्वतःवर लक्ष कसं द्यायचं, आणि मग तुमचं जीवन छान झालं, ओरा चक्रा, तर फॅमिलीला फायदा होतो. ओके, अंडरस्टँड? तर बघा दादा, तर सगळं काही आपणच करतो. आपणच आपल्या जीवनाला जबाबदार आहे. तर
तर सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रामिंगला जबाबदार असतात आपल्या भावना, सवयी, भीती, सो अँड सो. आता मी तुम्हाला नीट एक्सप्लेन केलंय. ओके, अंडरस्टँड. तर याच्यामध्ये काही फरक असतो. जसं चेतन मन असतं, कॉन्शियस माइंड तर्कशक्तीने काम करतं, लॉजिकली करतं, पण अवचेतन मन स्वतःहून काम करतं. जसं तुम्ही मला सांगत आहात की आता तुम्ही विचार करतायत, हे जे सांगतायत खरंच क्वालिफाय आहे का, हे कुठून बोलत असतील, खरंच बोलत असतील का, पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडने तुम्हाला इथपर्यंत आणलंय. ग्रुपला 500-600 लोक असतील, व्हॉट्सअप ग्रुपला 1000 लोक दाखवतात, पण आले तिथे किती मोजके लोक आले. का आले आहे? कारण सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे तुम्हाला इथे तुमची गरज आहे. ओके. स्पीड बघा, याची गती खूप हळू असते लॉजिकल माइंडची, कॉन्शियस माइंडची, पण सबकॉन्शियस माइंड खूप वेगाने काम करते. एका क्षणामध्ये तुम्ही विदेशात कल्पना करू शकतात, अमेरिकेत गेले की ऑस्ट्रेलियात गेले की तुम्ही चंद्रावर गेले, तुमची कल्पनेला काहीही हे नसतो. इवन पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये तुम्ही मागच्या जन्मात जाऊन सगळी हिस्ट्री बघून येतात की मागच्या जन्मी तुमचं काय होतं, ह्या जीवनात का प्रॉब्लेम आहे, हे इतका देखील त्याचा स्पीड असतो. ओके. तर असं सो अँड सो आहे, हवं तर स्क्रीनशॉट काढा. इथं हे एवढं सांगण्यापेक्षा उदाहरण दिलेलंच परवडतं. ओके, ठीक आहे. आता एक मंत्र देणार आहे मी. हा, आता मला परत चॅट बॉक्समध्ये सांगा. आपण एका आपल्या बघा, आता पण बसलाय, डोक्यात काहीतरी विचार चालू आहे, 100% चालू आहे, त्याच्याशिवाय राहू शकत नाही. आता एका दिवसात आपल्या डोक्यामध्ये किती विचार येतात? आता मला सांगा बरं. काय वाटतं तुम्हाला? उत्तर बघू आपण. चला, एका दिवसामध्ये आपल्या डोक्यात किती येतात? अनलिमिटेड, ओके, 300, असंख्य, नो काउंट, भरपूर. ओके, सकाळी एका व्यक्तीने बरोबर उत्तर दिलेलं. कुणाकडे असतं उत्तर? काउंटलेस, हजारो. ओके, चला ठीक आहे. हा बघा, दीपाली मॅम बरोबर बोलले. ओके, अकोल्याच्या. ठीक आहे. आता आपण तर सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे, एका दिवसात आपल्या मनात 70 ते 80 हजार विचार येतात. हा, एका दिवसात 70 ते 80 हजार येतात, आणि त्यातले 90% विचार निगेटिव्ह असतात. ओके, 90% निगेटिव्ह असतात, तेच तेच असतात, काहीच कामाचे नसतात. ओके, चला स्क्रीनवर नका लिहू, 1 मिनिट मी परत करतो ऑन. आता तुम्हाला एक मंत्र लिहून घ्यायचा आहे कायमसाठी. कधी पण मनात नकारात्मक विचार आला, आपण काही करायला गेलो आणि पाय खेचायला एक नकारात्मक विचार येतो, म्हणजे कसं, एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, करायला गेलं का मनात येतं चालेल की नाही, होईल की नाही, किंवा एखाद्या ठिकाणी काही मोठी स्टेप घ्यायची, विचार होईल की नाही, यांना बोलू की नाही, बरोबर. असे काही निगेटिव्ह विचार आले, नकारात्मक विचार आले कुणासाठी पण, तर एक मंत्र आहे, तो मंत्र आता तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. खूप छान काम करतो. माझे खूप सगळे स्टुडंट आहे, सगळं शिकवण्यापेक्षा त्यांना तर हा मंत्र जीवनामध्ये खूप काम करतो. जर लॉजिकली थोडं थांबायचं आहे, जसं विपसनावाले कॉन्शियसली, थोडंसं कॉन्शियसली थांबायचं आहे, जागरूक राहायचं आहे. छोटे छोटे पॉज घ्या जीवनामध्ये, 5 सेकंड, 10 सेकंड, की सध्या मी काय विचार करतो आहे, करते आहे, खरंच गरजेचं आहे का? आणि जर तुम्ही पॉज घ्यायचं शिकले, थांबायचं शिकले, तर तुम्हाला काय करायचं आहे, विचार निगेटिव्ह असेल तर काय बोलायचं, इंग्लिशमध्ये लिहून घ्या. मराठीमध्ये आपण नंतरून ट्रान्सलेट काहीतरी करूया. ओके, इंग्लिशमध्ये बोलतात, काय आहे? जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. काय काय लिहायचं आहे? हवं तर लिहून घ्या, मंत्र खूप छान काम करतो. कधी तुम्ही थांबले, 5-10 सेकंड थांबायची सवय लावली, तुम्ही ध्यान करताना पुढे जाऊन फक्त विचार करा. दिवसात कधी थांबायचं, स्वयंपाक करताना 10 सेकंड थांबा, प्रवास करताना थांबा, आणि बघा काय विचार चालू आहे, आणि बोलायचं, हे विचारा, शांत हो, तू आलास, तुझं आभारी आहे, पण आता मला तुझी गरज नाही. जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. जीवनामध्ये मंत्र बनवून घ्या याला. खूप छान काम करतो. आता बघितलं, 70-80 हजार विचार येतात, बरोबर ना? तर याच्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे. ओके, तर हे नेहमी तुम्ही फॉलो करायचं आहे. अंडरस्टँड? तर इतका असा मंत्र आहे. ओके, मराठीमध्ये तुम्ही बोलू शकतात तुमच्या पद्धतीप्रमाणे, हिंदी मराठीमध्ये, की तू आलास, मला तुझी गरज नाही, तू आता इथून निघून जा, आला ते बस झालं. ओके, मग काय होतं, सबकॉन्शियस माइंडला बरोबर ऑर्डर जातात. आता ॲफर्मेशन्स काय असतात मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, याला ट्रेन कसं करायचं. हो, पण प्रेयर पण असते, हे आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये शिकतो दुसऱ्या लेवलमध्ये. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे जीवनामध्ये काही तुम्हाला वाटलं की मी कुठेतरी कमी पडतो आहे, प्रयत्नात कमी पडतोय, तर एक स्वतःलाच बोलायची सुरुवात करा की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कुणाला बोलायचं आहे? तुमचं एक उच्च स्वरूप आहे, एक हायर सेल्फ आहे.
ह्या पृथ्वीवर जन्म घेताना तुम्ही एक उद्देश घेऊन आलेला आहे, तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. मी सकाळी एक वर्ड वापरला, रॅट रेस. रॅट रेस काय असतं माहिती आहे का? जे सगळे करतात तेच आपण करतो. म्हणजे कसं, रॅट रेस काय असतं बघा, हा वर्ड कुणी ऐकला असेल तर, आपण जन्म घेतो, शिक्षण घेतो, नोकरीला लागतो, लोन काढतो, लोन फेडतो, रिटायर होतो आणि ओके टाटा बाय बाय. याला बोलतात रॅट रेस. रॅट रेसमध्ये नाही राहायचं. तुम्ही पुढे ध्यानातून कळेल आपलं लाईफ पर्पज काय आहे, का आपण इकडे आलो, काहीतरी आपला उद्देश असेल की नाही. तर त्या हायर सेल्फला बोलायचं, कधी जीवनात कमी पडले, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके. तर खूप छान आहे. ते प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं वापरतात, पण सध्या तो आपला इथे विषय नाही आहे. हं. इथे आपल्याला सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम कसं करायचं ते शिकणार आहे आपण. हं. चला, ओके, 1 मिनिट थांबा. चला, आपल्याला रिप्रोग्राम कसं करायचं ते आपण शिकणार आहे. तर बघा, याच्या तीन पद्धती आहेत. सबकॉन्शियस माइंड ट्रेन करण्यासाठी, रिप्रोग्राम करण्यासाठी तीन पद्धती असतात. ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. ॲफर्मेशन हा शब्द तुम्ही सारखा सारखा ऐकणार, रेकीच्या पुढच्या लेवलला गेले तरीही सारखाच ऐकणार. खूप इम्पॉर्टंट आहे ॲफर्मेशन शब्द. अगोदर मी तुम्हाला ॲफर्मेशन्स काय असतात एक स्टोरी सांगतो, आणि नंतर मी तुमचं प्रॅक्टिकल घेईल ॲफर्मेशनचं. ओके. तर ॲफर्मेशन्स म्हणजे एखादं वाक्य वारंवार बोलायचं स्वतःसाठी, इतरांसाठी. व्हिज्युअलायझेशन म्हणजे त्याची दृश्याची कल्पना करायची. आणि मेडिटेशन, मेडिटेशन आपण उद्या बघणार आहे. 5 लाख मेडिटेशन उद्या घेणार आहे. उद्या चांगले हेडफोन घालून बसायचं आहे. एकदा एक्सप्लेन करतो, नंतर प्रॅक्टिकल घेतो. हा, बघा, हे डॉक्टर मसारो इमोट आहेत. यांचं गुगलवर तुम्ही जर गेले, अमेझॉनवर खूप सगळे पुस्तक आहेत. रिसर्चर आहेत ते, जपानचे. हा, तर हे यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या रिसर्चसाठी प्रसिद्ध आहेत. यांनी खूप सगळं पाण्यावर प्रयोग केलेले आहेत ॲफर्मेशन्स देऊन, की पाण्याला किंवा एखाद्या निर्जीव वस्तूला ॲफर्मेशन्स देऊन काय होतं. तर मी तुम्हाला पाण्याचं प्रॅक्टिकल तर तुम्हाला स्वतः प्रूव्ह करून दाखवणार आहे शक्तिपातानंतर. बघा, यांचा एक प्रयोग होता. यांनी काय प्रयोग केला, की यांनी एक शिजवलेला भात घेतला. से एकच भात 3 वेगवेगळ्या बरण्यामध्ये भरला आणि प्रत्येक बरणीला एक स्टिकर लावलं. एकावर लव लिहिलं, एकावर नथिंग, एकावर हेट म्हणजे प्रेम, एकावर लिहिलं हेट आणि तिसऱ्यावर नथिंग. आणि काय करायचे, दिवसभरात सारखं सारखं येऊन ज्याच्यावर लव लिहिलं त्या बाटलीला येऊन ॲफर्मेशन द्यायचे, की हे, ज्या भाताला ॲफर्मेशन द्यायचे की तू खूप चांगला आहे, तुझ्यामुळे लोकांची हेल्थ चांगली होते, लोक हेल्दी राहतात, ते वाढतात, तुझं खरंच खूप ह्या युनिव्हर्समध्ये तुझा, पृथ्वी तलावर तू आहेस म्हणून लोक हेल्दी आहेत, वगैरे वगैरे, वॉट एव्हर. नंतर हेट, हेट ज्याच्यावर लिहिलं होतं त्याला ॲफर्मेशन द्यायचे त्या भाताला, की तू खूप खराब आहेस, तुझ्यामुळे लोक अनहेल्दी होतात, अं, तुझं काही काम नाही, खूप लोकांचं आरोग्य बिघडत चाललं आहे, तू ह्या पृथ्वीवर नसता तर बरं झालं असतं, सो अँड सो. आणि एक नथिंग होतं, त्याला त्यांनी दुर्लक्ष केलं, काही त्याला दिलंच नाही, हं, लक्षच दिलं नाही. तर काय झालं, काही दिवसांनी काय झालं, की 3 एक दिवसांनी त्यांनी बघितलं, की जो ज्याच्यावर लव लिहिलं, छान ॲफर्मेशन दिले, त्याने त्याचा ताजेपणा टिकवला. ज्याच्यावर हेट लिहिलं होतं तर तो लवकर खराब व्हायला लागला, सडायला लागला. आणि ज्याच्यावर नथिंग लिहिलं तो सगळ्यात जास्त खराब झाला. ओके. आलं लक्षात? तर एखाद्याला चांगलं बोला, वाईट बोला, पण दुर्लक्ष करू नका. खूप तशी लोक मनावर खूप जास्त परिणाम होतो. हं. तर आता मी तुम्हाला अन्न पाण्यावर अफर्मेशन कसे द्यायचे, चार्ज कसं करायचं, मी तुम्हाला अफर्मेशन आहे तुम्ही स्वतः बघणार आहे तिसऱ्या दिवशी. तुमच्या पाण्याची घरातली चव तुम्हीच बदलणार आहे. ओके. तसं त्यांनी पाण्याला पण अफर्मेशन दिले, पाणी गोठवलं अफर्मेशन देऊन, आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं तर जर त्यांनी त्याचे असे पॅटर्न दिसले. हा जो पहिला आहे, स्नोफ्लेक्सचा शेवटचा फ्लेक्स असतो, ज्यांनी केअरफुली बघितलं असेल तो असा दिसतो. ज्याला हेडचं अफर्मेशन दिलं त्याचे पॅटर्न बदलले, आणि ज्याला इग्नोर केलं त्याचे पॅटर्न खूप खराब झाले. तरी पीपीटी आहे, पण परत एक प्रॅक्टिकल आपण घेऊया. ओके. चला, आता आपण परत एक प्रॅक्टिकल घेऊ. प्रॅक्टिकल घेतलं का मजा येते. हं. तर समजेल अफर्मेशन्स काय इम्पॉर्टंट आहे. आता बघा, तुम्ही मनात जेही विचार करतात, कळत न कळत, कुणाला शब्दानेही बोलतात, कळत न कळत, ते जे युनिव्हर्स असतं, जे काही युनिव्हर्स आहे, ब्रह्मांड, त्याला कसं रिस्पॉन्स करतं. तुम्ही काहीही बोला, ब्रह्मांड बोलतं तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पुढे गेले, हे सबकॉन्शियस माइंडचे ऍडव्हान्स कोर्स केले, तर तुम्हाला खूप चांगलं कळेल. तुम्ही काही बोला, कळत न कळत किंवा जाणते अजाणतेपणाने, युनिव्हर्स मागून बोलतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता मग एक प्रॅक्टिकल घेऊया. आता आपण कुणाला घेऊया. चलो, और एक लेते हैं. चला, प्रिया मॅम, तुम्ही अनम्यूट करतात का, इफ
जर इच्छा असेल तर ओके. हां. ओके. हां. अनम्यूट झालं मॅम. माझा ओके ठीक आहे. कुठून आहात मॅम आपण? आय एम फ्रॉम कर्नाटका. ओके, यू आर फ्रॉम कर्नाटका. ओके. सो आप मराठी पढ़ सकते हैं? हा, येते मला मराठी. मराठी ते चलो ठीक है, इट्स व्हेरी नाईस. चलो अब काम करते हैं हम. व्हेरी नाईस. चलो ठीक आहे. आता मी ना स्क्रीनवर काही दिलेलं आहे ते तुम्हाला बस वाचायचंय. व्हॉलेंटिअर थोड्या वेळात 5 मिनिटं घेणार आणि सगळ्यांनी बघा तुमच्या बरोबर कसं रिलेट होतं ते आपण आता बघणार आहे. वन. चलो ठीक है. ओके. 1 मिनट. हाँ. चलो प्रैक्टिकली लेंगे. 1 मिनट. हाँ. येते. 1 मिनट. हाँ. लेट मी चेक. ओके चलो मॅम. अभि आता पहिलं सेंटेन्स वाचा 1 नंबरचं आणि थोडं पॉज घ्यायचं. एक वाचलं वाचलं की थांबायचं. युनिव्हर्स कसं रिस्पॉन्ड करतं बघा. झूम करू की वाचू शकतात? झूम करावं लागेल सर. ओके. ओके हां चलो फर्स्ट वाचा चलो. माझं शरीर नेहमी थकलेलं आणि आजारी असतं. तथास्तु 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 इथून पुढे असंच होणार प्रिया मॅम लाईफ मध्ये. नेक्स्ट. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. तथास्तु 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 तुमची याच्या पुढची लाईफ अशीच राहणार आहे. नेक्स्ट. कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कोणाशीच चांगलं जमत नाही. तथास्तु 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 असंच होणार याच्या पुढे. नेक्स्ट. मी नेहमी एकटाच आणि दुःखीच असतो. हाँ वाट. माझ्या भावना नेहमी समजून येत नाहीत. तथास्तु 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 ऐसा ही होगा आगे जाके भी. नेक्स्ट. माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच सुखुश राहू शकत नाही. तथास्तु 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 तुम्ही असेच राहणार अनहॅपी फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. ओके. चला. कट 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 डिलीट 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 ऐसा कुछ नाही. ओके आपण त्याला रिव्हर्स करू. आता मॅम बघा एक तुम्ही जरी बोलले तथास्तु पण एक शरीरावर एक व्हायब्रेशन्स आले की नाही? की मी जेव्हा तथास्तु बोललो सर असे बोलतात एक व्हायब्रेशन्स ना, की वाईट वाटलं की नाही काहीतरी व्हायब्रेशन्स आले असतील बरोबर. आता आपल्याला हो. काय करायचं आहे. आता तुम्हाला 1 मिनिट. हा आता हे वाचा चला. 1 मिनिट. हा मी इकडे घेतो त्याला. ओके. जस्ट 1 मिनिट थांबा. जस्ट 1 मिनिट. हाँ. चलो ये इसको बंद करते. हाँ चला आता वाचा बरं. फर्स्ट वाला माझं शरीर हम्म. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवानं आणि निरोगी होत आहे. तथास्तु 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 याच्या पुढे तुम्ही असेच हेल्दी राहणार लाईफ टाईम लाईफ टाईम. नेक्स्ट. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे आणि योग्य वेळेत येतात. तथास्तु 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 अबंडन्स प्रॉस्पेरिटी लक्झरी बी ऑलवेज बी yours 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 ओनली. नेक्स्ट. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभवत करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसं आहेत. तथास्तु 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 तुम्ही असेच लोक याच्या पुढे अट्रॅक्ट करणार. नेक्स्ट. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्याचा आदर करते. तथास्तु तथास्तु तथास्तु. नेक्स्ट. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. अशाच राहणार तुम्ही याच्या पुढे तुम्ही अशाच राहणार आहे. काही बदलणार नाही. नेक्स्ट. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधते. तथास्तु 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 तुम्ही अशीच हॅपी हेल्दी वेल्दी लाईफच तुमची राहणार आहे. ओके. याच्या पुढे ओके. गॉड ब्लेस यू. बघा आता व्हायब्रेशन्स कसे चेंज झाले. हो. एवढं सगळं लाईफ टाईम कोणी बोललं तुम्हाला लाईफ टाईम भेटणार आहे कसं वाटेल. पूर्ण लाईफ टाईम हे भेटणार आहे बघा. भेटू शकतं ओके त्यात काहीच अवघड नाहीये. खूप लोक अशा आहेत त्यांना लाईफ टाईम भेटतंय सगळं. ओके आलं लक्षात तुम्हाला. तर हा. लास्ट टाइम एक संगती एवढं सगळं स्वतःबरोबर स्वतःबद्दल किती वेळेस बोलले होते म्हणजे कधी बोलले होते एवढं सगळं एक संगती चांगलं चांगलं कधी बोलले होते लाईफ मध्ये? नव्हते बोलले. आता तुम्हाला याच्यावर वर्क करायचंय. मी सगळ्यांना प्रॅक्टिकल देणार आहे. ओके. आलं लक्षात हा. सर्वांना? काय इम्पॉर्टंट आहे ऍफर्मेशन्स कसे व्हायब्रेशन चेंज होतात. अंडरस्टँड? आलं लक्षात तुम्हाला? जास्त करून शेअर मार्केटवाले ते तर खूपच मनामध्ये ऑलरेडी टेन्शन घेऊन बसलेले असतात स्क्रीन समोर. ते जास्त केस असतात आपल्याकडे. ओके.
तर इथे काम करून पण खूप छान रिझल्ट येतात लाईफमध्ये. ओके, तुम्हाला तसं ॲफर्मेशन स्कॅम करायचं. ओके, आलं लक्षात तुम्हाला? प्रॅक्टिकल घेतलेलं परवडतं. ओके, तर आज मी तुम्हाला बघितलं असेल, मी तुम्हाला हे दिलेलं होतं काय त्याला, तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आपण एकदा बघूया. लेट मी चेक, 1 मिनिट थांबा. ओके. ओके. तर बघा, ॲफर्मेशन्स काय असतात, सकारात्मक वाक्य असतात. तुम्हाला लाईफमध्ये कशी वापरायची बघा. हा बघा, ॲफर्मेशनचे न्यूरोसायन्स काय आहे, म्हणजे सायंटिस्ट लोक काय बोलतात की न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची लवचिकता सिद्ध करते की विचारांमुळे मेंदूमध्ये बदल होऊ शकतो. 80 बिलियन्स न्यूरॉन्स असतात. ॲफर्मेशन देऊन तुम्ही त्याचं ठीक करू शकतात. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा. अ, हे बघा, हवं तर तुम्हाला काय करायचं आहे असं. आता मी तुम्हाला एक पीडीएफ देणार आहे, मी तुम्हाला दाखवतो. जसं मे बी ग्रुपमध्ये आलं असेल सकाळी तुम्हाला एक पीडीएफ आलं असेल, तर ते तुम्हाला काय करायचं आहे. मी नाही लिहिलं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस असतात त्यांनी दिलेलं आहे, मी नाही लिहिलं. नाही तर तुम्ही बोलणार यांचं मी कशाला फॉलो करू. हां, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे पीडीएफचं स्वतःवर, आता क्लास फ्री आहे, 10 रुपये स्वतःवर खर्च करायचे आहेत. एक कलर प्रिंटआउट काढायचा आहे, 10 रुपयाला की तर 20 रुपये स्वतःवर खर्च करा. जर जीवनामध्ये बदल पाहिजे असेल तर, लाईफमध्ये चेंज पाहिजे असेल तर. बघा, हे खूप छान ॲफर्मेशन शीट आहे. घेऊन तुम्हाला कबडमध्ये लावायचं, कबडवर लावा किंवा तुमच्या डायरीवर लावा वगैरे, पण खूप छान आहेत त्या ॲफर्मेशन्स. जर मी तुम्हाला वाचून दाखवले तर बघा, रोज वाचायचं. ॲटलिस्ट तुम्ही 90 दिवस करून बघा, लाईफमध्ये चेंज होतो. ओके, बघा, एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. बघा, काही काही ॲफर्मेशन्स महत्वाचे वाचून दाखवतो. त्याच्यातले स्वतःलाच बोलायचे, दिवसात 2 वेळेस, सकाळी 2, संध्याकाळी 2 वेळेस वाचायचं. चेंज हॅपन्स इन अ मॅटर ऑफ मिनिट, आय क्रिएट अँड ड्राईव्ह चेंज बाय माय विल. म्हणजे काय, बदल काही मिनिटांमध्ये घडत असतो. जरी जीवनामध्ये काहीही तुमची परिस्थिती असो, चमत्कार घडायला काही वेळ लागत नाही. ओके, तसे खूप सुंदर सुंदर आहेत बघा. मोमेंट बाय मोमेंट आय एम बिकमिंग इन टू माय ग्रेटेस्ट सेल्फ अँड अनलिशिंग माय ग्रेटेस्ट पोटेन्शियल बाय लिव्हिंग अ लाईफ ऑफ अबंडन्स, हॅपीनेस, लव्ह, जॉय अँड ग्रेटेस्ट सक्सेस. हां, तर बघा, अजून सुंदर आहे. एव्हरी सेल, टिश्यू, नर्व, ऑर्गन, चक्र अँड सिस्टीम ऑफ माय बॉडी इज गेटिंग होल अँड हेल्दी. आता मी पण खरं सांगतो तुम्हाला, तुमच्या समोर आहे तर ॲफर्मेशन्स मुळेच आहे जास्त करून ना. आता बघा, इथे इतके लोक आहेत, मला सगळ्यांशी बोलायला लागतं आणि मग डाऊट येऊ शकतं ना, मी कसं बोलणार एवढ्यांसमोर, काय बोलणार. मग बघा, इथे किती सुंदर ॲफर्मेशन आहे बघा. आय एम नॉट माय बॉडी, नॉट माय माइंड, नॉट माय डाऊट्स, नॉट माय फिअर, नॉट माय पास्ट अँड नॉट माय लिमिटेशन्स. जेव्हा तुम्ही स्वतःला एवढे सकारात्मक ॲफर्मेशन्स देतात, तुमच्या जीवनामध्ये खूप सुंदर बदल होतो. ओके, शक्य असेल इंग्लिश पीडीएफ काढा. आणि नसेलच तुम्हाला इंग्लिश येत तर मराठी पीडीएफ पण दिलेली आहे, मी ऑलरेडी ग्रुपवर टाकलेली आहे. हां, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे पण खूप छान काम करतं. तर तू खूप सुंदर आहे मराठीमध्ये पण. मास्टर लेवलच्या स्टुडंटला तर ते कंपल्सरी आहे, ते वाचायचंच आहे. ओके, तर तुम्हाला हे करायचंच आहे. तर लाईफमध्ये खूप छान फरक पडतो आणि रेकी आणि माइंड पॉवर खूप छान काम करते. तर तुम्हाला याचं प्रिंट आउट काढायचं आहे. सेकंड, अजून काही ऑप्शनल आहे ॲफर्मेशन्स कसे लिहायचे, काही हॅक्स आहे, ते आपण बघूया. ओके, चला, तुम्ही सुरुवातही करू शकता, प्रिंट आउट काढा. अदरवाईज तुमची स्पेशल विश असेल ती पण लिहायची सुरुवात करा. बघा, असे स्टिकी नोट्स भेटतात. स्टिकी नोट्स काय झेरॉक्सच्या दुकानामध्ये किती, अ, 10, 20, 20, 25 रुपयाला स्टिकी नोट्स भेटतात. ते काढा आणि असं लिहायचं तुम्ही. त्याच्यावर तुमची जी विश असेल की टुडे आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हेल्दी, किंवा मला इतके इतके पैसे पाहिजे, काही ॲफर्मेशन्स लिहायचे आणि तुम्हाला दिवसभर दिसतील अशा ठिकाणी स्टिक करायचे. आरसा असेल, तुमचं कम्प्युटर असेल, काही तुमचे जिम इक्विपमेंट्स असतील, फ्रीज असेल, मोबाईलचं स्क्रीन सेव्हर, असं तुम्हाला करायचं आहे. ओके, तुम्ही असं घेऊ शकता किंवा असं ॲमेझॉनवर देखील भेटतं रेडीमेड. असे प्रॉडक्ट्स असतात, तुम्ही घरात लावायचे, खूप छान छान आहे. असंही करू शकतात. क्विकमध्ये एखादी विश तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक हॅक आहे बघा. येलो पेजेस घ्यायचे, त्याच्यावर रेड पेनने तुमची एक पर्टिक्युलर विश लिहायची, सध्याची खूप अर्जंट आहे. हां, जॉब असेल, काहीतरी असेल लाईफमध्ये, हेल्थ असेल, काहीतरी असेल, तर ती विश तुम्हाला रोज 21 वेळेस रेड पेनने लिहायची आहे. तर रेड पेननेच काय लिहायची आहे, कारण त्याला थोडंसं त्याचं रिझन आहे. हां, कारण आपल्या ब्रेनमध्ये येलो पेजेसवर रेड पेनने लिहिल्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये केमिकल तयार होतं आणि ते मॅनिफेस्टेशनसाठी खूप छान काम करतं. आता मी सांगतो म्हणून नाही, असे मॅनिफेस्टेशन बुक्स तुम्हाला ॲमेझॉनवर देखील भेटू शकतात. हं, मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा.
तुमची इच्छा असेल तर, अदरवाईज गरज नाही. मी ते इन्फॉर्मेशनचं पीडीएफ दिलं आहे, ते वाचलं तरी इनफ आहे तुमच्यासाठी. किंवा स्टिकी नोट्स घ्या. जर खूपच तुम्हाला वाटत असेल ज्यादा पैसे हो गए अपने पास, तो काय करायचं बघा, ॲमेझॉनवर तुम्हाला हे भेटतं, असं मॅनिफेस्टेशन बुक भेटतं. सर्च केलं तर त्याचे असे येलो पेजेस असतात आणि त्याच्यावर रेड पेनने तुम्ही लिहू शकतात. हां असं याला मॅनिफेस्टेशन बुक म्हणून सर्च करा. काय 420 रुपीज की काही येतं. तर हवं तर घ्या, अदरवाईज एक बुक बाइंडिंग वाल्याकडून तुम्ही येलो पेजेस घेऊ शकता, त्याच्यावर लिहा. सुरुवात नसेल येलो पेजेस तर व्हाईट पेज नाही करा. पहिलं पाऊल तर टाका. पहिलं पाऊल टाकलं तर तुम्हाला रस्ते भेटतील, अदरवाईज कसे भेटणार? आलं लक्षात तुम्हाला? तर काही ॲफर्मेशन झालं. आता तुमचं व्हिज्युअलायझेशन आपण बघणार आहे. ओके, लेट मी स्टॉप दिस स्क्रीन. ओके, 1 मिनिट. ओके, चला. आलं लक्षात? आता सबकॉन्शियस माइंड कसं प्रोग्राम करायचं? ॲफर्मेशन्स. जितके स्वतःला, जसं खेळाडू लोक असतात, खूप स्वतःबरोबर सेल्फ टॉक करतात. आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, मी करू शकते, मी करू शकतो. खूप पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतात. हां त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात, तेवढ्या पुढे जातात. तर सेल्फ टॉक पण पॉझिटिव्ह पाहिजे, ॲफर्मेशन्स वापरायचे आहे. ओके, आता आपलं पुढचं आहे, पुढचं तुम्हाला आहे व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? कल्पना करणं. आता याच्यासाठी तुम्हाला खूप छान टेक्निक मी देणार आहे तुम्हाला. ओके, याच्यामध्ये पण तुम्हाला काही डाऊट राहणार नाही. लेट मी चेक. ओके, आपण मेडिटेशन उद्या बघूया, किंवा फ्युचरमध्ये बघूया. आज नाही तर एवढा वेळ होणार नाही, तर आपण व्हिज्युअलायझेशन बघणार आहे. हा, तर ॲफर्मेशन्स कसे बनवायचे बघा. तर स्वतःहून बनवत असेल बनवा. ॲफर्मेशनसाठी स्मार्ट टेक्निक असते, ते स्पेसिफिक पाहिजे, मेजरेबल पाहिजे. म्हणजे तुम्ही ॲफर्मेशन लिहिताना असं नाही बोलू शकत की मी श्रीमंत होणार आहे किंवा मी श्रीमंत आहे, आणि ते प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पाहिजे. तर तुम्ही लिहायचं, मी श्रीमंत आहे असं नाही, मी महिन्याला इतके इतके पैसे कमवत आहे. ते मेजर करण्यासारखं पाहिजे, अचिवेबल पाहिजे. आज तुम्ही 20,000 कमवताय आणि तुम्ही लिहिलं 20 करोड कमवणार आहे ह्या महिन्यापासून, नॉट पॉसिबल. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऑलरेडी इन्फॉर्मेशन असते. तर थोडंसं तुम्ही थोडं दुप्पट तिप्पट लिहा. ओके, तर असं ॲफर्मेशन तुम्ही लिहायचं, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचंय, वर्तमान काळामध्ये लिहायचंय. ओके, वजनही तुम्हाला कमी करायचं असेल, नाही लिहू शकत की मी फक्त माझं वजन कमी झालंय, की माझं वजन इतकं आहे, पण 40 ते 50 मध्ये आहे, 50 ते 60 मध्ये आहे, वगैरे वगैरे झालेलं आहे. असं तुम्ही सकारात्मक ॲफर्मेशन्स लिहू शकतात. ओके, चला, ही टेक्निक झाली. लास्ट टेक्निक आहे आपली याची व्हिज्युअलायझेशन. सेकंड टेक्निक आहे कल्पना शक्ती. आता व्हिज्युअलायझेशन कसं असतं, कशी कल्पना करायची, मी परत तुम्हाला सांगतो. तर पीपीटी दाखवून खरंच फायदा नाही आहे, तो खूप वेळ होऊन जातो. आता आपण सगळे कल्पना करू आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मॅनिफेस्टेशनमध्ये व्हिज्युअलायझेशन खूप छान काम करतं, म्हणजे सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायला. आता मी परत तुम्हाला एक उदाहरण देतो, मला ॲग्री आहे की नाही फक्त त्याच्यामध्ये सांगा. आता एक कल्पना करा, किंवा जीवनामध्ये तुमच्या झालेलं असेल. मी सकाळी एक एक्झाम्पल दिलं, परत देऊया. बघा, एक मेडिक्लेम वाला येतो. इथे कोणी मेडिक्लेम वाले असेल तर रिअली सॉरी, बट जस्ट एक्झाम्पल आहे. एक मेडिक्लेम तुम्हाला पॉलिसी सेल करणारा घरी आला. ती व्यक्ती पॉलिसी कशी सेल करते, मेडिक्लेम वाली व्यक्ती कशी सेल करते तुम्हाला पॉलिसी, बघा. सर्वात अगोदर सांगणार की अशी अशी पॉलिसी आहे, आणि सगळ्या आजारांचे नावं सांगणार. बरोबर, सगळ्या आजारांचे वेगवेगळ्या आजाराचे नावं घेणार, डायबिटीज, बीपी, थायरॉइड, वेगवेगळे सगळे घेणार. मग सांगणार शहरामधल्या सगळ्या हॉस्पिटलची नावं घेणार. बरोबर, की हे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं, असे असे हे हॉटेल आहे, हॉस्पिटल आहेत, असे असे आहेत. मग डॉक्टर सांगणार सर्जन असे सर्जरी होऊ शकते, हे होऊ शकतं. खूप छान एक्सप्लेन करतात. तुमच्या अशा अशा औषधं क्लिअर होणार, यातल्या काही गोष्टी अवॉइड केल्या जाणार, तर अशा अशा औषधं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, आणि फी वगैरे सांगतात. ओके, हे सगळं ते सांगत असताना आपण फक्त ऐकतो का? नाही ऐकत. आपण त्या सगळ्या दृश्यांची कल्पना करतो. तो जेव्हा सांगत असताना आपण लगेच कल्पना करतो की आपल्या घरातला सदस्य आजारी पडला आहे, त्यांनी सांगितलं ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, सगळं व्हिज्युअलाइज होतं, न कळत, सबकॉन्शियस लेवलवर. आणि मग हे पण व्हिज्युअलाइज करतात की 40,000 बिल झालं होतं, आता वाचले, आता 5,000च भरायला लागणार, मजा येईल. असंही होतं. आणि काय होतं, जे लोक शेवटी मेडिकल घेतात ना, म्हणजे 70 to 80% केसेसमध्ये त्या लोकांचे त्या घरातले सदस्य, त्यांच्यावर वेळ येतेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची. ओके, कारण ते तसं व्हिज्युअलाइज करतात. आणि ज्यांना या गोष्टी माहितच नाही ते कसे ऍडमिट होणार, हेल्दी लोक. आलं लक्षात? आणि आपल्या काही लोक एवढे हुशार असतात, मेडिक्लेमचे 40-50 हजार रुपये भरले, आणि त्या वर्षी कोणी आजारी पडलं नाही. ते
40 एक हजार जायचं दुःख असतं की नाही? कुणाला असतं दुःख? अरे यार पैसे गेले यार, मेडिक्लेम घेतला होता, होतं की नाही? मग सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे यांचे पैसे डुबायला नको. मग पडलं घरातलं कोणीतरी आजारी. काही काही लोकांना तर डॉक्टरचा खूप शौक असतो, करमत नाही. महिन्यातून एकदा डॉक्टरचा चेहरा बघितल्याशिवाय कुणाला चैन पडत नाही, अशी काही लोक आहेत. ओके. तर असं व्हिज्युअलायझेशन, मी तुम्हाला पीपीटी जाऊ दे असंच सांगतो तुम्हाला. आता व्हिज्युअलायझेशन स्वप्न कशी पूर्ण करता परत तुम्हाला सांगतो हा. आता बघा, आता ते ख्रिश्चनिटीमध्ये कोणी ख्रिश्चन असेल तिथे सांगेल, जीसस क्राइस्ट बोलले होते की जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर लहान बाळासारखं बनायचं. म्हणजे कसं बघा, तुम्ही देणारा परमेश्वर आहे हा, तर त्याला मागायची कला पाहिजे. जसं छोट्या मुलाला माहिती आहे दूध कसं मागायचं, त्याला बोलता येत नाही ना, पण त्याला माहिती आहे आईला दूध कसं मागायचं, त्याला टेक्निक माहिती आहे. तसंच जेव्हा आपण मोठे होतो तर आपल्याला काही टेक्निक्स माहिती पाहिजे, परमेश्वराला काही मागायचं. आता तुम्ही मोठे आहे, आता आई वडिलांना कुठे मागणार? तुमचा करता करवता तो आहे, त्यालाच मागायचं ना. आपला मायबाप तो परमेश्वर आहे ज्याने बनवलं, त्याला मागायच्या काही टेक्निक्स असतात हा. तर तसं तुम्हाला हे सगळं रिप्रोग्राम करून मागायचं आहे. आता बघा, तुम्ही एक एक्झाम्पल घ्या. ज्यांचं ज्यांचं लव्ह मॅरेज वाले किती आहे तिथे, मी सकाळी पण एक्झाम्पल दिलं, लव्ह मॅरेज वाले किती आहेत? मॅनिफेस्टेशन सेम काम करतं, सगळ्यांसाठी सेम लॉ असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला काय? जेवायचं का पोहा टाकू? 1 मिनिट, मॅडमचं अनम्यूट म्यूट करू द्या मला. हा, ओके, हां. आता बघा, लॉ ऑफ तिकडनं अट्रॅक्शन, आलो का? लॉ म्हणजे कायदा. कायदा सर्वांसाठी समान काम करतो. भारताचं संविधान आहे, गरिबासाठी सेम कायदा आणि श्रीमंतासाठी सेम. तसंच नेचरचे कायदे आहे, लॉ ऑफ युनिव्हर्स. सूर्याचा प्रकाश गरिबालाही तेवढाच, श्रीमंतालाही तेवढाच, कुठलाही जाती धर्माचा असो तेवढा सेम कायदे काम करतात. आता लव्ह मॅरेज वाले बघू द्या मला किती लोक आहे, कोणी टाईप केलं का किती जणांचं. तुम्ही लोक खूप लवकर मॅनिफेस्ट करू शकतात असे लोक, किंवा अरेंज मॅरेज वाले करू शकतात, असं काही नाही. ओके, चला चला आहेत चला. आता बघा, तुम्ही आता कसं मॅनिफेस्ट केलं बघा. एक प्रेम करणारं जोडपं असतं, एकमेकांना बघतात, ना कुठली जात वेगळी, धर्म वेगळा, कधी कधी राज्य वेगळं, सिटी वेगळी, कधी कधी कंट्री पण वेगळी, एकमेकांना ओळखत नाही, घेणं देणं नाही. पण ते एकमेकांना ते कसं मॅनिफेस्ट करतात बघा. ज्या दिवसापासून पहिली भेट होते हा, 24 तास त्याच व्यक्तीचा विचार, झोपतानाही त्याच व्यक्तीचा विचार, होतं की नाही? ऍग्री की नाही? आज थम्सअप करा लव्ह मॅरेज वाले हा. रात्रंदिवस तीच व्यक्ती डोळ्यासमोर, तीच प्लॅनिंग. मग आता काही दिवसांनी आपण लग्न करू, लग्नानंतर असं होईल, तिथे घरी आहे की नाही? इवन अरेंज मॅरेज वाले सुद्धा, जेव्हा तुमचं आजकालच्या जमान्यात लग्न ठरतं, आता तर नवीन जमाना आहे, लग्न ठरल्यानंतर थोडासा गॅप असतो ना. ठरल्यानंतर लग्नामध्ये किती छान प्लॅनिंग करतात, मग असं घर घेऊ, असं राहू वगैरे, वॉट एव्हर. तसं लव्ह मॅरेजमध्ये बघा तुम्ही, ते मुलं खूप छान मॅनिफेस्ट करतात. 24 तास कंटिन्यू त्याच व्यक्तीचा विचार करतात, आणि मग होतं काय? ती व्यक्ती खरंच मॅनिफेस्ट होऊन जाते. कुठलंही काही ताळमेळ नसताना, जात धर्म वगैरे, फॅमिलीचा लांब लांब संबंध नाही, फॅमिली रिलेशनमध्ये नाही, तरी पण लग्न होऊन जातं, कारण तुम्ही त्याला मॅनिफेस्ट केलेलं असतं. तर जीवनामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला पाहिजे, काही मॅनिफेस्ट करायचं आहे, हेल्थ, पैसा, आरोग्य, त्या गोष्टीचं तुम्हाला काय करायचं आहे. जसं ती गोष्ट, काही समजा एखादी गाडी मिळवायची आहे, सेम तसं तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवर प्रेम केलं, त्या गाडीवर बस तिला कल्पना करा, 24 तास त्याचा विचार करा, ते तुमच्याकडे भेटले, व्हिज्युअलाइज करा, स्टेअरिंगवर बसले आहेत, घर आहे व्हिज्युअलाइज करा, त्या घरामध्ये बेडरूममध्ये आहेत, सकाळी ब्रश करताना व्हिज्युअलाइज करा, त्या नवीन घराच्या बाथरूममध्ये ब्रश करत आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण क्लासेस चालतात, म्हणून ऍडिशनल सांगतो. ओके. तर तुम्हाला असं इमॅजिन करायचं, सेम लॉ सगळ्यांसाठी सेम काम करतो, छोटे मुलं असो, मोठे असो, गरीब असो, तर तोच कायदा तुम्हाला इथे वापरायचा आहे. आता तर समजलं लॉ ऑफ अट्रॅक्शन किती सोपं आहे, मॅनिफेस्टेशन किती सोपं आहे. अंडरस्टँड एवढं तर करू शकतात की नाही? हाला डाऊट क्लिअर झाला तुम्हाला? कुठली गोष्ट ना अगोदर व्हिज्युअलाइज करायची, व्हिज्युअलायझेशन केल्याशिवाय मॅनिफेस्ट होत नाही. जसं छान छान तुम्हाला भाजी बनवायची आहे, आधी भाजी कुठे बनते? डोक्यात बनते, नंतर ती स्वयंपाकघरात येते की नाही? आधी तुमच्या डोक्यात बनते. तर चांगल्या चांगल्या गोष्टींची भाजी डोक्यामध्ये बनवायची. ओके. व्हिज्युअलायझेशन व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला रिलिजियसली म्हणजे धार्मिक पद्धतीने प्रूव्ह करून देतो का बरं गरजेचं आहे हा. आता बघा, काही लोकांची खूप श्रद्धा असते, नवस करतात देवाला. सगळे लोक जातात, तिरुपती बालाजी असेल, शिर्डी असेल, स्वामींकडे जातात. खरंच सगळ्यांचे नवस पूर्ण होतात का? सगळ्यांच्या गाडीवर लिहिलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच सर्वांचे नवस पूर्ण होतात का? सांगा मला. नाही होत. काही लोकांचेच होतात. कुणाचे होतात? जो
100% श्रद्धेने त्या ठिकाणी जातो. जेही तुमचे इष्टदेव असतील, जीसस क्राइस्ट असेल, बौद्ध, महावीर, कोणी असेल, स्वामी असतील, साईबाबा असतील, जो 100% श्रद्धेने जातो आणि जातानाच विचार करतो की येताना माझ्या जीवनात बदल होणार आहे, मला स्वामी असं देणार आहे, मग मी पुढची प्लॅनिंग अशी करणार आहे, अशा लोकांचे स्वप्न पूर्ण होतात. तुम्ही जातानाच डाऊट घेऊन गेले, काय जातो तर आहे पण बघूया यार होतं का नाही, एक चान्स घेऊन बघतो, मग तसं नाही झालं तर मग असं करू, जर तुम्ही मनात डाऊट ठेवला, अशा लोकांचं नाही होतं. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. काही लोकांना खूप हे लागतं, काय बोलतात त्याला, सबूत लागतं, प्रूफ लागतं. आता मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. शेवटचा टॉपिक आहे, मग आपण हे करूया, ओके, की टॉपिक एंड करूया आपण आजचा. बघा, आता बघा श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे गीतेमध्ये. बघा, श्रीकृष्ण आणि अर्जुनचा संवाद होता, तर काय बोलतात श्रीकृष्ण, बघा, यथा श्रद्धा तथैव फल, म्हणजे काय, जशी श्रद्धा असेल तसे फळ भेटते. हं. भावना आणि श्रद्धा असेल तर ती रिएलिटी घडते. तुमची व्हायब्रेशन्स, तुमच्या त्याबद्दल एक आनंद आधीपासूनच पाहिजे की मला ते भेटलेलं आहे. हं. संशयात्मा विनश्यती, म्हणजे काय, ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो व्यक्ती नष्ट होतो. आलं लक्षात. आता ज्या लोकांना याच्यामध्ये बिलीव नाही, श्रीकृष्ण वगैरे मध्ये, तर आता बघा ख्रिश्चनिटी मध्ये बघा, जे लोक आहेत जिजसला मानणारे, बघा काय बोलतात जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्त, ॲज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. जसं तुम्ही मनाने विचार करता तसंच तुम्ही होतात. आणि मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, असं त्यांचं खूप छान वाक्य आहे. जर मागितलं नाही तर भेटणार कसं, तर मागायचं शिका, ॲफर्मेशन लिहायचं शिका. जोपर्यंत तुम्ही राईट डाऊन करत नाही, प्रॉब्लेम आहे. ओके, तर तुम्हाला लिहायचं आहे. बघा, तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला मिळेल. अकॉर्डिंग टू युअर फेथ इट डन अन टू यू. आलं लक्षात. जशी श्रद्धा आहे तेच बोलणार आहे. आता चला, कोणी इथे पण नसतील, कोणी अदर विचारांचे असतील, तर बघा गौतम बुद्ध काय सांगतात, आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. ॲग्री की नाही. तर तुमचे विचारच तुमचं आयुष्य बनवतात. प्युअर लॉ ऑफ अट्रॅक्शनचं खोट आहे. ओके, तर जे तुम्ही विचार करतात ते तुम्ही होतात, जे अनुभव करतात तेच तुम्ही आकर्षित करतात. तुम्ही दिवसभर आनंदी राहिलात तर चांगल्या गोष्टीच आकर्षित करणार. ओके, तर जशी कल्पना करतात तेच साकार करतात. ओके, तर मनच सर्व काही आहे, जसं विचार करतात तसंच तुम्ही होतात. आलं लक्षात तुम्हाला. तो आज के लिए इतना ही. अंडरस्टँड. आलं लक्षात तुम्हाला. मेडिटेशन आपण नंतर बघूया. ओके, ऍटलिस्ट 2 वर तर वर्क करा आणि ते PDF डाउनलोड करा. ओके. सेकंड, उद्या तुमचं मी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. कशासाठी? कारण बुधवारी परवा तुमचं लेवल 1चा शक्तिपात होणार आहे. हं, रेकी लेवल 1चा सकाळी. त्यासाठी आपल्याला थोडंसं तयारी करायची आहे. कशासाठी? उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. उद्या थोडंसं मनाचं ऑपरेशन करायचं आपल्याला. कुठल्याही गोष्टी करताना आपण प्रिपरेशन करतो. कुठलं ॲडमिशन घ्यायच्या आधी एंट्रन्स टेस्ट देतो की नाही, तर उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. खूप छान अनुभव येईल. रेकी काय आहे काय नाही डीपमध्ये समजूया. रेकीचे 5 प्रिन्सिपल आणि एक पास्ट लाईफ मेडिटेशन असेल. उद्या चांगले हेडफोन घालून बसायचं आहे. ओके, रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. शक्य असेल तर वेबिनार अटेंड करत जा, नाही तर मग एवढा फायदा होत नाही. हा, तर एक नवीन ग्रुप, रेकी लेवल 1चे एक ग्रुप आहे, त्याच्यावर सगळ्या लिंक येतील. जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर त्या ग्रुपला जॉईन करायचं आहे. कारण हा ग्रुप फेसबुक इंस्टाग्रामवर तुम्ही ॲड बघून येतात, तिथे 1000 एक लोक असतात, तेवढे ते येत नाही. तर तो मेन ग्रुप आहे. लेवल 1 ग्रुपला जॉईन करायचं आहे. यूट्यूबवर व्हिडिओ येईल. चॅनलला सबस्क्राईब करा, ते तर नंतरचं. ओके, आलं लक्षात. तर उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन आहे, रेकी डिटेलमध्ये. आणि मग तुम्ही शक्तिपात वगैरे काय हे उद्याच सांगेल. काय असतं ते अटोनमेंट वगैरे प्रोसेस प्रत्येक धर्मामध्ये पण असते, तर आपण बघणार आहे. ओके, चालेल. चलो, तो आजचं कसं वाटलं सेशन? बोर तर नाही केलं ना? चला, 4-5च लोक थोडेसे गायब झाले स्टार्टिंग पासून, म्हणजे ठीक आहे. अ, हे चांगलं आहे, रेशो चांगला आहे. ओके, चलो. तर कोण कोण प्रॉमिस करतं स्वतःला 5 दिवस देणार आहे, अजून 4 तास, आता एक एक तास संपला, कोण आहे 4 ताससाठी फक्त असं करा. खरंच सांगतो, लाईफ मध्ये काय भेटणार आहे तुम्हाला सांगतो. उद्देश काय आहे याचा? जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आपल्याला काय करायचं आहे? नात्यांमध्ये प्रेम, जीवनात आर्थिक समृद्धी आणि शरीरामध्ये आरोग्य. 5 दिवस खरंच फरक पडतो. हं. खूप बॅचेस झाल्या आहेत माझ्या. तुमच्या जीवनामध्ये ॲटलिस्ट 90% जरी फरक पडला तरी खूप आहे. फक्त सरेंडर हुआ, समर्पण भावनेने शिका. बाद में बात का देखा जाएगा. ओके, चलो, थँक्यू सो मच.
ओके चला, थँक्यू सो मच. उद्या आपण 7 वाजता भेटूया. हवं तर लिंक वगैरे शेअर करत जा, अजून कोणी फॅमिली फ्रेंड असतील त्यांचा फायदाच होणार आहे. ओके, चलो ठीक आहे हां. चला, थँक्यू सो मच. सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला. मी ग्रुपची लिंक आता ह्या मेन ग्रुपवर पाठवतात, प्लीज त्याला जॉईन करा तुम्ही. ओके, आणि त्याच्यावर तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे सगळं काही भेटेल. ओके, चला, थँक्यू सो मच. उद्या आपण ह्याच टायमाला भेटणार. थँक्यू 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 सो मच हां. थँक्यू सो मच. थँक्यू.